हाय. तर कालचा व्हिडिओ कंटिन्यू करते. दुपारचा वेळ आम्ही रूमवरतीच घालवला. ऊन होतं त्याच्यामुळे. इव्हनिंगच्या टाईमला मग आम्ही स्विमिंग पूलवरती गेलो आणि तिथे जो काही राडा झाला, आध्याने पाण्यात जायला नकार दिला. खूप रडली. मग तिला तिथं मोबाईल लावला, थोडं गाणी लावली आणि आम्ही दोघांनी थोडा एन्जॉय केला तिथे पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर वर आलो, फ्रेश झालो आणि असा काहीसा इव्हनिंगचा व्ह्यू होता वरती. खूप सुंदर दिसत होतं रूमच्या बाल्कनीतून. तर ते थोडंसं रेकॉर्ड केलं आणि खूप छान फ्रेश शांत वाटत होतं. त्याच्यानंतर सगळं फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर मग आध्याला खाऊ वगैरे दिला, जे मी घेऊन आलेले स्नॅक्स ते थोडं चारलं आणि मग डिनरला आम्ही खाली गेलो. आता इथे आम्ही डिनर आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट असं बुकिंग केलं होतं, त्यामुळे लंच नव्हतं आम्हाला तिथे. लंच आम्ही बाहेरूनच करून आलो होतो. तर डिनरला गेलो. डिनरमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार होता. सूप होते, चिकन आणि मंचाव. तर सगळं ट्राय करायचा प्रयत्न केला, पण मी काय त्या डिनरने सॅटिस्फाय नाही झाले. मला एवढं नाही आवडलं. पण म्हटलं ठीक आहे, मॉर्निंगचा ब्रेकफास्ट तरी चांगला असेल अशा आशेने थोडंसं खाल्लं आणि मग बाहेर आम्ही थोडंसं फेरफटका मारला. आध्याने तिथं खूप एन्जॉय केला, खूप पळली. तिला एकदम मोकळं वातावरण असल्यामुळं ती खूप पळली वगैरे, खेळली. त्याच्यानंतर मग झोपी वगैरे गेलो आणि मग सकाळी मॉर्निंगला खूप सारे पक्ष्यांचा चिवचिव कावकाव चालू होतं, ते सगळं शूट केलं. आणि मॉर्निंगचा व्ह्यू असा काहीसा होता, डोंगर असल्यामुळं, जंगल असल्यामुळं असं वातावरण शांत होतं. डिनर झाला होता रात्री, तो काही मला आवडला नव्हता. म्हणलं ब्रेकफास्ट तरी बघू कसा आहे. ब्रेकफास्ट उत्तम होता, खूप छान. व्हरायटीज होत्या. इडली, वडा, पुरी भाजी म्हणू नका, पोहे, एग, बॉईल एग, ज्यूस होते सगळ्या प्रकारचे, शेक होते, दूध होतं. त्यानंतर स्वीटमध्ये केक, डोनट्स, मफिन्स खूप सगळे प्रकारचे होते. ते वेगवेगळे रेड वेल्वेट पण होता केक. आणि त्याच्यानंतर चटण्या ठेवलेल्या इकडे, बटर होतं, अमूलचे ते हे ठेवलेले, जाम होता, ब्रेड होते आणि चहा, कॉफी, हे सगळे प्रकार. आणि हे प्रोटीनवाले आपले ज्याला आवडतात सॅलड ते होतं, फ्रूट्स होते. सो ते खूप आवडलं मला. सो मी ब्रेकफास्ट खाऊन तृप्त झाले. चहा घेतला, मस्त असा ब्रेड आणि बटर खाल्लं. त्याच्यानंतर बाहेर आलो, थोडंसं वॉकिंग करायचं, कारण खाल्लेलं जिरवायचं होतं. सो मग बाहेर थोडा वेळ घालवला. असं काही होतं बाहेर फिरण्यासाठी. इकडे तुम्ही वॉक करू शकत होता रात्रीचं, पण आम्ही रात्री इकडे गेलो नाहीत. आध्यामुळे थोड्या गोष्टी आम्ही अवॉइड केल्या होत्या. तिथं त्यांनी सायकलिंगसुद्धा ठेवलं. तर ह्या सायकलिंग तुम्ही तिथं करू शकत होता. मागचा स्पेस पूर्ण सायकलिंगसाठी ठेवलेला आहे त्यांनी. स्कूटर ठेवलेली आहे. आणि मग थोडे फोटो वगैरे काढले आणि असा होता आजची सकाळ आणि आजचा दिवस. थँक्स फॉर द वॉचिंग.